आज बनवायची ठरवली मुगाची भाजी। मस्त हिरवे मूग भिजत घातले होते। सकाळची सुरुवात झाली छानशी आणि सकाळचे आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 6 वाजलेले आहेत, 6 वाजलेले आहेत आणि सकाळच्या वेळेत कामं पटपट करून घ्यायची, कारण की आम्हाला नंतर दिवसभर खूप सारी कामं असतात। मस्त असे मूग धुवून स्वच्छ भिजत घातले होते। छान असं कढईमध्ये तेल टाकलं, लागलीच कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापून घेतली, थोडासा लसूण पण ठेचून घेतलेला आहे आणि आजच्या ह्या व्लॉगला सुद्धा ह्याच्याबरोबर सुरुवातही केलेली आहे। तर नमस्कार मंडळी, मी आहे तुम्हा सर्वांची प्रियदर्शनी कोल्हापुरी किचन क्वीन। तर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपले जे व्हिडिओ आहेत ते कसे वाटतात ते सांगायची थोडीशी तसदी घ्या आणि व्हिडिओ आवडले तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही आहे बरं का, कारण की आपले जे व्लॉग आहेत ते नवीन नवीन माहिती, नवीन नवीन काहीतरी आयडियाज देऊन जाणारे आहेत आणि आपले व्लॉग कसे वाटतात त्याची एक कमेंट करायला काही हरकत नाही ना। आणि व्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। छानपैकी मस्त अशी कढईत तेल गरम होत होतं तोपर्यंत मी माझे विचार मांडलेले आहेत। माझे आजचे विचार तुम्हाला आवडतात का तेही मला याबरोबरच सांगा बरं का। तर आता पावसाचं काही वातावरण नाही आहे, थोडंसं ऊन ऊन पाऊस पाऊस असं होतंय, पण पाऊस म्हणजे मुसळधार नाही बरं का। ह्या वर्षी पावसानं आपल्याला खूपच दमवलं। तोपर्यंत आपलं तेलही गरम झालं। तेल गरम करत करत इतक्या साऱ्या गप्पा मी तुमच्यासोबत मारलेल्या आहेत। ह्या गप्पा मारत मारत म्हणजे मला तुमच्याशी किती बोलू आणि किती नको असं होतंय बरं का। मग कारण की माझ्यासाठी जे काही आहात, माझे आचार विचार सगळंच तुम्हाला सांगण्याची हीच वेळ आहे। माझे विचार तुमच्याशी शेअर करण्याची हीच वेळ मला वाटत आहे, कारण की आत्ता आपलं तेल गरम झाल्याने या गरम झालेल्या तेलात आता मला काहीतरी ॲड करावं लागेल। काहीतरी म्हणजे काय बरं, आत्ता आपली रेसिपी सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात तर मगाशीच झाली हो, पण गप्पांना सुरुवात आत्ता झालेली आहे बरं ना। नक्कीच समजलंच असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे। अहो मी इतक्या वेळा रिक्वेस्ट करते की काहीतरी कमेंट करा, कमेंट करा। कधीही कोणतेही व्लॉगर असं म्हणत नाही की तुम्ही स्वतःहून मला कमेंट करा, पण मी सांगते मला कमेंट करा आणि कमेंटच्या थ्रू तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। माझंच बरोबर असू चुकीचं असू या गोष्टीचं म्हणजे महत्त्व नाही आहे, पण तुमच्याकडून मला काय प्रतिक्रिया येते, ज्यावेळेस समोरची व्यक्ती आपल्याला प्रतिक्रिया देते ना तेव्हा आपल्याला समजतं। आता आपलं तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये मी मोहरी ॲड केलेली आहे, मस्त मोहरी ॲड केली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरा ॲड केलं, छान असा लसूण कट केलेला होता तो लसूण ॲड केला, वरून थोडासा हिंगही आपला टाकलेला आहे याच्यामध्ये। हिंगाबरोबर लागलीच आता मी ह्याच्यात कांदा टाकून घेणार आहे, भरपूर असा टोमॅटो टाकणार आहे। कांदा टोमॅटो टाकायचा आणि मस्त हलवून घ्यायचं, कारण की जेवढं आपण भाजून घेतो हलवून घेतो तेलामध्ये ते परतवून घेतो, त्याला ज्यावेळेस त्याच्यातलं मॉइश्चर नष्ट होऊन त्याची जे फ्लेवर होतात ते वाढतात ना, त्यावेळेस भाजीची खरी टेस्ट आपल्याला बघायला मिळते। गॅसची फ्लेम जरा कमी होती, ती मी आता वाढवलेली आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे का सकाळची वेळ ही इतकी घाई गडबडीची असते ना की पटापट 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 कामं करायची असतात, पण मला मात्र तुम्हाला विसरायचं नसतं, मला मात्र रेसिपी मिस करायची नसते। रेसिपी ही मी आज काय केलेलं आहे ही रेसिपी तुम्हाला दाखवायचीच असते, त्यामुळं मी रेसिपी शूट करत करतच स्वयंपाक करत होते। तर छान असा कांदा टोमॅटो ॲड केल्यानंतर 2-3 वेळा चांगलं हलवून हलवून परतवून घेतलं। छान 5ही बोटांनी आपल्या मस्त मीठ ॲड केलं। मीठ ॲड केल्यानंतर आता त्याच्यामध्ये तिखट हळद पण ॲड केलेली आहे। छान असं कोल्हापुरी आपलं लाल तिखट आणि हळद ॲड केली, पुन्हा चांगलं परतवून घेतलं। छान असं हलवून 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 चांगलं परतवून घेतलं, जोपर्यंत त्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत छान असा मसाला परतवून घेतला। आणि आता बघा बरेच जण काय म्हणतील की मुगांना मोडच आले नाहीत, मुगांना स्प्राउट्सच आले नाही, अरे बापरे काय करायचं आणि काय विदाऊट स्प्राउट्सचं खाते। पण असं नाही, भिजवलेल्या मुगाची भाजी खाऊन बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला, खूप छान लागते, टेस्टी लागते आणि आरोग्याला पोषक तत्व तितकेहीच देते। मूग हे प्रोटीनयुक्त अन्नपदार्थ आहे आणि मुगामुळं आपल्याला शरीराला एनर्जी मिळते। आता या दिवसामध्ये नॉनव्हेजचे दिवस नाही, पण व्हेज जेवणाचा धमाकेदार व्हिडिओ आपल्याकडे येणार बघा, किती मस्त हिरवेगार मूग आहेत। आता ते मूग मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेते सगळे, तर मस्त हिरवे मूग ॲड करते, कसा धूर येतोय बघा, कारण की पूर्ण मसाला चांगला फ्राय झाला आणि गॅसची फ्लेम पण तितकीच जास्त आहे। आता मूग ॲड केल्यानंतर सुद्धा अजून एक ह्याच्यामध्ये ट्रिक अशी आहे की मूग ज्यावेळेस आपण घालतो त्याच्यामध्ये तर तेव्हा पण चांगलं परतवून घ्यायचं। त्याचं कारण असं की मूग जर आपण चांगले परतवून घेतले तर त्याचा काहीतरी असा म्हणजे कच्चा अरोमा जो येतो ना तो येत नाही आपल्याला,
त्याचा फ्लेवर वाढतात आणि चविष्ट आणि रुचकर लागतात. कधीही भाजी फोडणीमध्ये टाकली ना तर चांगली तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची, भाजून घ्यायची आणि मगच ती त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला इथं दिसलंच आणि मी ते तुम्हाला दाखवणार पण आहे की मी काय करते आहे. मस्त मूग ॲड केले. मूग ॲड करून झाल्यावरती आता अजूनही मी घालतच होते आणि आता मी ते मस्त हलवून पण घेतलं आहे. थोडंसं चांगलं हलवून घेतलं ना मग त्याची फ्लेवर अजून वाढतात बरं का. मी छान हलवून घेतलं आणि थोडंसं झाकण पण ठेवलं होतं. आपण ह्याच्यात क्लिपमध्ये शूट झाले का नाही झाले हे मला अजूनही माहीत नाही आहे. पण नाही छान असं झाकण ठेवून हलवून घ्यायचं आणि लागलीच मी ना दुसऱ्या भांड्यामध्ये काय केलं, पाणी ठेवलं होतं. झाकण काढलं आणि नंतर कॅमेरा चालू झाला असं झालं आणि परत मग झाकण काढल्यावर आता परत कॅमेरा चालू केल्यावरती मूग चांगले हलवून घेतले आणि तिकडच्या गॅसवर तुम्ही बघत असाल मिडल गॅसवर फ्लेम जास्त ठेवली आणि पाणी गरम करायला ठेवले. ते पाणी का गरम करायला ठेवले त्याचं कारण सांगते. कोणतीही भाजी असू दे, कडधान्याची भाजी असू दे, त्याच्यामध्ये जर गरम पाणी आपण ॲड केलं ना तर गरम पाण्यामुळे ना भाजी पटकन शिजते आणि इतकी चविष्ट आणि टेस्टी होते. आजचे मूग आहे माहिती आहे का, भाजी जास्त नाही पण थोडीशी तरी वाया जाते रोज बरं का. पण आजची भाजी इतकी भारी झाली होती आणि आमच्या घरातल्यांना विशेषतः म्हणजे कसं आहे त्याच भाज्या खायची सवय नाही आहे. जर तीच भाजी केली ना तर त्यांना कंटाळा येतो. पण सगळ्यांनी आवडीनं खाल्ली तरी इतकी भारी झाली होती आणि लगेच शिजली पण पटकन. म्हणजे जास्त वेळ घेतला नाही भाजीला. आता पाणी मी दाखवलं तुम्हाला, पाणी उकळलं आणि तेच पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. उकळलेलं पाणी ॲड केलं ना भाजीची टेस्ट नक्कीच वाटते. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. कधी पण कोणतीही भाजी असू दे ती करताना त्याच्यामध्ये ना गरम केलेलं पाणी ॲड करायचं. गरम केलेलं पाणी जर आपण ॲड केलं तर मग भाजीची टेस्ट अजूनच वाढते. आणि आता मी त्याच्यात पाणी ॲड करून घेते. क्लिप मोठ्या मोठ्या आहेत त्याचं कारण असं की मी म्हणजे कसं मला डिटेलच दाखवायचे, उगाच ते थोडंसं कट करा उगाच काहीतरी करा असं काही नाही आहे. त्यामुळे मी जसं आहे तसं म्हणजे जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघू शकता भाजीची वाफ कशी येते, भाजीतली वाफ येते आणि गॅस पण फुल आहे. गॅस पण म्हणजे जास्त बारीक असा नाही आहे. हा 3 बर्नर गॅस असल्यामुळं ना सगळ्यात मोठ्या गॅसवरच मी स्वयंपाक जास्तीत जास्त करते, छोट्या गॅसवर तितकासा करत नाही. तर आता मी त्याच्यामध्ये आपलं पाणी जे उकळलेलं होतं ते पाणीसुद्धा त्याच्यात मी आता ॲड करून घेते बघा. बघा गरम पाणी ॲड केल्यावर कसं होतंय बघा कलर. मी आता मस्तपैकी ना पाणी ॲड करून घेतलंय छान. मस्त पाणी ॲड केले आणि आता मी काय करणार आहे, पाणीला आता उकळी यायला चालू झाली बघा, साधारण बुडबुडे यायला चालू झाले आणि मी आता झाकण ठेवणार आहे आणि मी नंतर भाजी बघा इतकी भारी भाजी झाली होती ना, एकदम टेस्टी चविष्ट रुचकर आणि इतकी म्हणजे ते फ्लेवर असे टोमॅटो कांद्याचा जो फ्लेवर होता ना त्याच्यामध्ये तो लई भारी लागत होता. नक्की करून बघा. प्रोटीनयुक्त भाजी आहे. नाश्त्यासाठी सुद्धा कांदा टोमॅटो आणि लिंबू पिळून जरी खाल्लं ना तरी एक नंबर भाजी लागते. संध्याकाळच्या जेवणात बनवला होता मस्त असा मसाले भात. मसाले भात आम्ही नाही खात, आपण असं म्हणणारे बरेच आहेत पण आम्ही खातो. कधीतरी घरचे ॲडजस्ट पण करतात कारण त्यांनाही कळतं की हिला पण काम असतं, त्यामुळं ॲडजस्टमेंट केली जाते आणि आम्हाला आवडतो बरं का, आम्ही खातो. मसाले भात आम्ही नाही खात म्हणून आज मसाले भात आम्ही केलेला, कारण आम्ही खातो, आम्हाला आवडतो. कारण की काय होतं कामाच्या गडबडीत ना कधी कधी ॲडजस्टमेंट ही करावीच लागते आणि सगळा स्वयंपाक करणं कधी कधी शक्य होत नाही. कामं खूप असतात आणि सकाळचं नाही होत, सकाळचं करावंच लागतं पण संध्याकाळचं कधीतरी ॲडजस्टमेंट म्हणून मसाले भात केला जातो. तर मसाले भात आज मस्त केला आहे आणि आम्हाला आवडतो. खूप छान मसाले भात केला आहे. इंद्रायणी भाताचा तांदळाचा मसाले भात केलेला आहे आणि आज सकाळी काय मुगाची भाजीच बनवली होती. आजच्या ब्लॉग पण तितका म्हणजे इतकं काही शूट केलेलं नाही आहे मी, पण आता माझ्या लक्षात आलं की आपला ब्लॉग आज गेलेला नाही आहे. तर मस्त असा आजचा दिवस पण चांगला होता, इतका काय म्हणजे हॅक्टिक असा नव्हता, इक्वलच होता. पण आजच्या दिवसाबरोबरच आजची संध्याकाळ पण तितकीच इंटरेस्टिंग आहे. आज काय झालं म्हणजे 2 प्रकारचा फरक बघितला. आज बाहेरून पनीर आणलं होतं आणि कारण की आमच्या घरी आता ह्या दिवसामध्ये काय आपण श्रावण सगळे पाळलेले आहे, त्याच्यामुळं काय पनीर चिल्ली बनवली नव्हती ना, म्हणजे पनीर चिल्लीच बनवायचं सारखं सारखं चालू आहे. मी बघा काय बोलती येण्यासारखं. तर
पनीर चिल्ली बनवायचं सारखं चालू आहे, कारण माईला पनीर चिल्लीच आवडते. आणि त्यामुळे आज पण पनीर चिल्लीचा बेत होताच मगाशी. आणि सकाळी पण मुगाची भाजी चपाती झाली, नंतर वरण भात झाला, दुपारची कामं झाली, सगळं आवरलं. आणि आत्ता मग संध्याकाळी पनीर चिल्ली बनवली होती ना, तर काय झालं, तिला खायचीच होती. आणि लहान मुलांचं असं असतं ना, हट्ट करतात की बाबा मला हेच, म्हणजे आत्ताच्या आत्ताच पाहिजे असं असतं मुलांचं. मग तसंच काहीच झालं, मला पाहिजेच म्हणाली. मग विकत पनीर आणून केलं, पण ती अतिशय बेचव झाली होती. त्याच्यात म्हणजे टेस्टलेसच म्हटलं तर काय हरकत नाही. जेवढे एफर्ट्स घेऊन केली होती ना, तितकी ती खास झालीच नाही. त्याचं कारण असं की विकतचं पनीरची टेस्टच तशी असते का काय माहीत. पण त्या दिवशी म्हणजे घरातल्या घरी दूध आणून ज्यावेळेस आपण बनवतो पनीर स्वतः घरी ना, होममेड पनीरची एक नंबर आणि टेस्टी अशी लागते बरं का. भारी वाटली खायला, पण चविष्ट रुचकर अशी एकदम. उद्या ईद मिलादची सुट्टी आहे, पण उद्या पण कामच आहे, कारण की कसं आहे, आपल्याला नसते ती सुट्टी. आपलं हॉलिडे फक्त संडे आहे. आणि राष्ट्रीय सुट्ट्या काय असल्या तर मस्तपैकी उद्याचा दिवस एन्जॉय करायचंच असेल. पण आज पण कसं आहे, बरेच लोक ह्या वीकमध्ये लागून सुट्ट्या आल्या बघा. आता उद्या आहे म्हणजे ईद मिलाद आहे, परत परवा दिवशी एकच दिवस शाळा आहेत किंवा सरकारी कामं चालणार आहेत. परत पुन्हा रक्षाबंधनची सुट्टी आली आहे शुक्रवारी, पुन्हा शनिवारी शाळा आहे, रविवारी परत सुट्टी, म्हणजे पूर्ण सुट्ट्यांचं शेड्यूल आहे. तर आजचा हा ब्लॉग छोटासा झाला आहे, पण तेवढाच इंटरेस्टिंग म्हणा काहीतरी. तर आजच्या हा छानशा ब्लॉगसोबत काही नाही, मुगाची भाजी आणि मसाले भाताच्या सोबतीसोबत आज मी तुम्हा सर्वांचा निरोप इथंच घेते. आणि आजचा ब्लॉग छोटा झाला आहे, पण शॉर्ट बट स्वीट म्हणावं लागेल. तर अशा छानशा ब्लॉगबरोबर पुन्हा एकदा नवीन भेटीला उद्या तुमच्या येणारच आहे. नवीन उद्या रेसिपी आहे बरं का, चुकवू नका उद्याचा ब्लॉग. उद्याची छानशी रेसिपी घेऊन मी तुमच्या भेटीला येते. तोपर्यंत माझं काही चुकत असेल तर मला माफ करा. आजचा ब्लॉग कसा झाला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतात की नाही ते सांगा. आणि ब्लॉग आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले ऑल नोटिफिकेशन तुमच्यासोबत पोहोचतील. आणि नवीन नवीन रेसिपी कोणत्या करायच्या आहेत ते एक कमेंट करून सांगा. ब्लॉग कसा होतोय तेही सांगा. तुम्ही कसे आहात हेही सांगितलं, काही हरकत नाही. चला तर मग आता पुरतं एवढंच. आणि गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय बाय.